मित्रांनो नमस्कार. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स या युनिटच्या व्हिडिओ लेक्चरच्या कंटिन्यू सेशनमध्ये आपलं हे दुसरं लेक्चर आहे. आणि आपण आत्तापर्यंत हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्सचं इंट्रोडक्शनपर्यंत आलो होतो. म्हणजे हॅलो अल्केन्स तयार कसे होतात आणि हॅलो अरिन्स तयार कसे होतात. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स तयार होत असताना आपण सिंपल डेफिनेशन सांगितली होती की replacement of hydrogen atom from aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbon by the same number of halogen atoms and resulting compound is formed is known as the haloalkanes or haloarenes. म्हणजेच त्याला आपण म्हणत होतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. तर आता हॅलो अल्केन्सला आणि हॅलो अरिन्सला क्लासिफाय कसं करायचं, वर्गीकरण कसं करायचं. जर एक हॅलोजन ऍटम एका हायड्रोजन ऍटमला आपण एका हॅलोजननी रिप्लेस केलं तर काय नाव येईल. जर आपण दोन हायड्रोजन ऍटमला दोन हॅलोजन ऍटमनी रिप्लेस केलं तर काय नाव येईल, त्याला काय म्हणता येईल हे आपल्याला पाहायचंय. तर आता क्लासिफिकेशन पाहत असताना तीन बेसिसवर आपल्याला याचं क्लासिफिकेशन करायचंय. तर पहिल्या बेसिसवर क्लासिफिकेशन आपण करत असतो की नंबर ऑफ हॅलोजन ऍटमच्या बेसिसवर, दुसरं करत असतो कार्बन ऍटमच्या नेचरवर म्हणजे नेचर ऑफ कार्बन ऍटम, आणि तिसरं करत असतो की कार्बन ऍटमच्या हायब्रिडायझेशनवर. हायब्रिडायझेशन हा युनिट आपण 11व्या वर्गात शिकलेलो आहे. तर चला तर मग सुरुवात करूया याच्या क्लासिफिकेशनला, हॅलो अल्केन्सच्या आणि हॅलो अरिन्सच्या क्लासिफिकेशनला. क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. अतिशय सोपा टॉपिक आहे. पहिला प्रकार पाहू क्लासिफिकेशनचा. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. पहा, हा टॉपिक समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवू. इथे सांगितलंय ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, म्हणजे अल्केन मधल्या किंवा अरिन मधल्या किती हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करून तितक्याच हॅलोजन ॲटमला आपण तिथे टाकणार आहे. ते टाकल्यानंतर त्याचं नाव काय येणार आहे, त्यालाच आपण याचं क्लासिफिकेशन म्हणणार आहे. एक एक्झाम्पल पाहू, तुमच्या लक्षात येईल. हा मिथेन कंपाऊंड घेतला. मिथेनमध्ये काय करतो मी, एका हायड्रोजन ॲटमला फक्त आणि फक्त एका बीआर ॲटमनी रिप्लेस करतो. एकाच हायड्रोजन ॲटमला, मिथेन मधल्या एका हायड्रोजन ॲटमला एका बीआर ॲटमनी, एका ब्रोमिन ॲटमनी रिप्लेस करतो. तो केल्यानंतर काय प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे, तो पहा. प्रोडक्ट मिळतो मिथिल ब्रोमाइड, CH3 आणि बीआर. काम काय केलं होतं आपण, एक हायड्रोजन ॲटमला एका हॅलोजन ॲटमनी म्हणजे बीआर ॲटमनी रिप्लेस केलं होतं. मिळणारा जो प्रोडक्ट मिळाला, म्हणजे आता इथे प्रोडक्टमध्ये फक्त आणि फक्त आपल्याकडे एक हॅलोजन ॲटम आहे, म्हणून आपण याला म्हणू शकतो. आणि हा डेरिव्हेटिव्ह आहे अल्केनचा, म्हणून याला आपण म्हणू शकतो मोनो हॅलोजन ॲटम आहे. एकच हॅलोजन ॲटम आहे म्हणून मोनो, सिंगल हॅलो. आणि हा अल्केन पासून तयार झालेला आहे म्हणून अल्केन. याला आपण म्हणू शकतो मोनो हॅलो अल्केन. तशाच पद्धतीनं तुमच्या मनात बरोबर आलेलं आहे की दोन हायड्रोजन ॲटम जर आपण रिप्लेस केले तर काय म्हणता येईल. दुसरं एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल घेऊ. आता मी करतो दोन हायड्रोजन ॲटमला दोन बीआर ॲटमनी रिप्लेस करतो. काय प्रोडक्ट येईल, बरोबर CH2 आणि BR2. आता इथे दोन हायड्रोजन ॲटमला दोन हॅलोजन ॲटमनी म्हणजे दोन बीआर ॲटमनी त्यामुळे या प्रोडक्टचं नाव येईल. इथे आपण दोन हायड्रोजन ॲटमला दोन हॅलोजननी रिप्लेस करायचो, म्हणून इथे प्रोडक्टमध्ये आपल्याकडे दोन हॅलोजन ॲटम आलेले म्हणून डाय लिहू. दोन आहे म्हणून डाय. दोन हॅलोजन ॲटम्स आहेत म्हणून हॅलो. आणि हा अल्केन पासून तयार झालेला आहे म्हणून अल्केन. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तीन हायड्रोजन ॲटमला तीन हॅलोजन ॲटमनी रिप्लेस करू शकता. चारही हायड्रोजन ॲटमला चार हॅलोजन ॲटमनी रिप्लेस करू शकता, ते सुद्धा पाहू. हेच एक्झाम्पल ठेवू. इथे काय केलं, तीन हायड्रोजन ॲटमला तीन बीआर ॲटमनी मी काय करतो, रिप्लेस करतो.
मिळणारा जो प्रोडक्ट असणार आहे CH आणि Br3, CH Br3 4 हायड्रोजन होते, 4 पैकी 3 हायड्रोजन ॲटम मी TN Br ॲटमनी रिप्लेस केले, Br2 नाही, फक्त Br. तर आता प्रोडक्ट काय मिळाला, तर 3 आहेत म्हणून आपण म्हणू शकतो ट्राय. 3 कोण आहेत, तर हॅलोजन ॲटम आहे, ट्राय हॅलो आणि अल्केन. अशाच पद्धतीने चारीच्या चारी हायड्रोजन ॲटम तुम्ही रिप्लेस करू शकता. CH4, चार Br ॲटम. आता काय करता येईल, चारीच्या चारी हायड्रोजन ॲटम आपण 4 Br ॲटमनी रिप्लेस केले, C Br आणि 4. याचं नाव काय येईल, 4 ने रिप्लेस केले म्हणून टेट्रा. कशाने रिप्लेस केले, हायड्रोजन ॲटमला हॅलोनी, हॅलोजन ॲटमनी म्हणून हॅलो, आणि अल्केन पासून तयार झालेला आहे म्हणून अल्केन. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला क्लासिफाय करू शकतो. एक हायड्रोजन ॲटमनी जर एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करत असेल तर त्याला आपण म्हणू, मिळणाऱ्या प्रोडक्टला आपण म्हणू मोनो हॅलो अल्केन. 2 हायड्रोजन ॲटमला जर 2 हॅलोजन ॲटम रिप्लेस करत असतील तर त्याला म्हणू आपण डाय हॅलो अल्केन. मिळणाऱ्या प्रोडक्टला आपण म्हणू डाय हॅलो अल्केन. तर 3 हायड्रोजन ॲटम 3 हॅलोजन ॲटमनी रिप्लेस होत असतील तर त्याला आपण म्हणू ट्राय हॅलो अल्केन्स. आणि 4 हायड्रोजन ॲटम जर 4 हॅलोजन ॲटमनी रिप्लेस होत असतील तर त्याला आपण म्हणू टेट्रा हॅलो अल्केन्स. चला, इथपर्यंत या क्लासिफिकेशन मध्ये काही अडचण नाही. अशाच पद्धतीचं क्लासिफिकेशन आपण अरेंजच्या बाबतीत सुद्धा पाहू शकतो. अरेंजच्या बाबतीत फक्त तुम्हाला बेन्झीन रिंग घ्यावं लागणार. रिंग मध्ये सुद्धा 6 कार्बन ॲटम आहे. आपण याला 6च्या 6ही कार्बन ॲटमला आपण रिप्लेस करू शकतो. मोनोच्या नंतर जितके काही आपण हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार त्या सगळ्यांना आपण डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा न म्हणता सरळ सरळ आपण त्याला पॉली हॅलो अल्केन सुद्धा म्हणू शकतो. ते पुस्तकात तुम्हाला वाचता येईल. अरिनच्या बाबतीतही आपण हेच करू शकतो. या हायड्रोजन ॲटमला जर मी रिप्लेस केला अरिनच्या, या हायड्रोजन ॲटमला मी एका हायड्रोजन ॲटमला एका, आता इथे क्लोरीन ॲटम निवडतो, एका क्लोरीन ॲटमने रिप्लेस करतो, तर मिळणारा प्रोडक्ट आपल्याला असं मिळून जाईल. याला काय, या प्रोडक्ट मध्ये एकच हॅलोजन ॲटम आपल्याला दिसतोय म्हणून याला सुद्धा आपल्याला म्हणता येईल मोनो. इथे क्लोरीन आहे म्हणून क्लोरो सुद्धा घेता येईल, तसे नाव आपण शिकणारच नंतर. मोनो हॅलो अरिन पासून आहे तयार झालेला म्हणून अरिन्स. अशाच पद्धतीने आपण डाय हॅलो अरिन, ट्राय हॅलो अरिन, टेट्रा हॅलो अरिन, पेंटा हॅलो अरिन, म्हणजे 6 हायड्रोजन ॲटम आहे म्हणून 6 पर्यंत आपण ते जाऊ शकतो, करता येईल. तुम्ही ते करू शकता. अरिनचं सुद्धा क्लासिफिकेशन अशाच पद्धतीने आपण करू शकतो. हे झालं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. नंबर ऑफ हॅलोजन्सच्या बेसिसवर आपण हे क्लासिफिकेशन यांचं करू शकतो. अल्केनचं घेतलंय आपण, अरिनचं तुम्ही सगळे पुस्तकातून वाचून सगळे करू शकता. ठीक आहे. दुसऱ्या कशाच्या बेसिसवर अजून करता येईल ते पाहूया. दुसरा टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन सगळ्यात सुरुवातीला आपण हायब्रिडायझेशनचा जो प्रकार पाहू, तो हायब्रिडायझेशनचा प्रकार पाहू sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन पहा कसा सांगता येईल. एक्झाम्पल घेतो. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे हे कुठल्या तरी कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन असणार आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला आपल्या अल्किल हलाइडला क्लासिफाय करायचं आहे. पहा, CH2 डबल बॉन्ड CH, त्याच्यानंतर CH2 आणि इथे घेतो कुठला तरी हॅलोजन ॲटम. X म्हणजे कुठला तरी हॅलोजन ॲटम. पहा, अशा पद्धतीच्या एक्झाम्पल मध्ये इथे हा जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच आहे.
म्हणून आपण या कार्बन ॲटमला म्हणू शकतो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, आणि त्याच कार्बन ॲटमला तुमचा हॅलोजन ॲटम लागलेला आहे. अशा पद्धतीच्या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमलाच जो की sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या लगेच नंतर येणारे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बरोबर नंतर, कार्बन कार्बन डबल बॉन्ड संपल्यानंतर लगेच sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असणार आहे, आणि त्याच sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जर तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे, तर अशा पद्धतीच्या कार्बन ॲटमला आणि अशा पद्धतीच्या ग्रुपला, या कार्बन ॲटमला आपण म्हणत असतो अलिलिक कार्बन ॲटम. हा इतका जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण अलिल ग्रुपच म्हणतो, त्या ग्रुपला सुद्धा अलिल ग्रुप म्हणतो. आणि त्याच अलिलिक कार्बन ॲटमला, या अलिलिक कार्बन ॲटमला जो की sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, त्याच अलिलिक कार्बन ॲटमला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच आहे, म्हणून या प्रकारच्या हलाइडला आपण म्हणत असतो अलिलिक हलाइड. या पद्धतीच्या अल्किल हलाइडला आपण म्हणतो अलिलिक हलाइड. हे झालं sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असताना त्याला आपण म्हणता येईल अलिलिक हलाइड. दुसरं पाहू, त्यातलंच एक एक्झाम्पल अजून पाहू, रिंग फॉर्म मधलं एक्झाम्पल पाहू. अशा पद्धतीची रिंग असणार आहे, आणि या रिंगच्या बाहेर एक कार्बन ॲटम ठेवतो CH2, आणि हा X. हा sp2 हायब्रिडाइज कार्बन, हा सुद्धा sp2 हायब्रिडाइज कार्बन, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या लगेच नंतरचा कार्बन म्हणजेच त्या कार्बन ॲटमला आपण म्हणतो अलिलिक कार्बन. त्याच अलिलिक कार्बनला हलाइड ग्रुप अटॅच आहे, म्हणूनच आपण अशा पद्धतीच्या ग्रुपला आपण म्हणता येईल अलिलिक हलाइड. यानंतर जो दुसरं हायब्रिडायझेशन आपल्याला सांगता येईल sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन की ज्यामध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला आपला हलाइड ग्रुप अटॅच असणार आहे. म्हणजेच एक्झाम्पल पाहू, बेन्झिन मधले सगळे कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइजचे, त्या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच आपला हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. या पद्धतीच्या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला आपण म्हणत असतो बेन्झिनचा आहे विशेष करून, म्हणून याला म्हणत असतो आपण बेन्झिलिक कार्बन ॲटम. आणि बेन्झिलिक कार्बन ॲटमलाच डायरेक्टली अटॅच हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे, म्हणून या प्रकारच्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणतो बेन्झिलिक हलाइड. बेन्झिलिक कार्बन ॲटमलाच डायरेक्टली अटॅच हॅलोजन ॲटम आहे, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो बेन्झिलिक हलाइड. अशाच पद्धतीनं sp2 हायब्रिडायझेशनचं दुसरं सुद्धा एक्झाम्पल आपल्याला देता येईल. त्याला एक विशेष कॉमन नाव आहे. हे एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH आणि डायरेक्टली अटॅच हॅलोजन ॲटम. हा सुद्धा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, आणि या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्टली अटॅच जर एक हॅलोजन ॲटम अटॅच असणार, डायरेक्टली अटॅच हॅलोजन ॲटम अटॅच असणार, तर या कार्बन कार्बन डबल बॉन्ड ग्रुपला आपण व्हिनिलिक ग्रुप म्हणतो. आणि या व्हिनिलिक ग्रुपला डायरेक्टली अटॅच हलाइड आहे, म्हणून या पूर्ण स्ट्रक्चरला आपण व्हिनिलिक हलाइड म्हणतो किंवा व्हिनिल हलाइड म्हणतो. ठीक आहे, हे झालं sp2 हायब्रिडायझेशन. पुढचं शेवटचं हायब्रिडायझेशन आपण सांगू शकतो sp हायब्रिडायझेशन. हे खूप पॉप्युलर नाहीये, तरी पण आपण अभ्यासात आहे म्हणून शिकणार आहे. अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, आणि या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला डायरेक्टली अटॅच आपला हॅलोजन ॲटम. तर अशा पद्धतीच्या या ग्रुपला तर आपण अल्काईन म्हणतो, आणि अल्काईनच्या कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच हलाइड आहे, म्हणून याला आपण म्हणू शकतो अल्काईन हलाइड. म्हणजे हा होईल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्काईन. जो मागचा sp2 हायब्रिडाइज होता त्याला आपण म्हणू शकतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कीन, आणि आधीचा होता आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कीन.
अशाच पद्धतीने आपण पहिल्याच लेक्चरमध्ये अरीन बाबतीत सांगितलेलं आहे, ते सुद्धा पुढच्या याच्यात सांगून टाकतो. दुसरा असतो एक sp2 हायब्रिडायझेशन मध्येच, जो की आपण आधीच बोललेलो आहे की डायरेक्टली जर या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जर डायरेक्टली हॅलोजन अटॅच असणार आहे तर आपण याला म्हणू अरिल. हा सगळा ग्रुप अरिन ग्रुप, त्याला आपण म्हणतो अरिन, आणि नंतरचा जो हॅलोजन आहे त्याला म्हणू शकतो आपण अरिल हॅलाइड. ठीक आहे. अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन पर्यंत आपण आलोय. आजच्या लेक्चरमध्ये या क्लासिफिकेशन पर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा जो प्रकार आहे याच्यातला क्लासिफिकेशनचा शेवटचा प्रकार, ऑन द बेसिस ऑफ, शेवटचा प्रकार पाहू आणि मग थांबू. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ कार्बन ॲटम. हॅलो अल्केन्सच्या किंवा हॅलो अरिन्सच्या कार्बन ॲटमच्या नेचरवर, नेचर ऑफ कार्बन ॲटम. एक्झाम्पल पाहू, लगेच समजून जाईल तुम्हाला. हे एक एक्झाम्पल आहे, आर सी एच, इकडे पण एच आणि इकडे मी हॅलोजन ॲटम लिहितो. इकडे एक पर्टिक्युलर ग्रुपच लिहितो, CH3 ग्रुप लिहितो. आता हा जो कार्बन ॲटम आहे की या ज्या कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन ॲटम लागलेला आहे, त्याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच एक कार्बन ॲटम आहे. डायरेक्टली अटॅच फक्त एक कार्बन ॲटम आहे, म्हणून याला आपण म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम. आणि हा प्रायमरी कार्बन, त्याच प्रायमरी कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन ॲटम अटॅच आहे, हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. म्हणून अशा पद्धतीच्या अल्किल हॅलाइडला आपण म्हणू शकतो प्रायमरी. तुम्ही डिग्री पण लिहू शकता, असंही लिहू शकता, प्रायमरी अल्किल हॅलाइड. हे आपल्याला माहिती 11व्या वर्गात झालेलं आहे. दुसरं एक्झाम्पल सांगता येईल, CH3, हा पुन्हा CH3, हा CH जसाच तसा, हा हॅलोजन सुद्धा जसाच्या तसा. पहा, ज्या कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन ॲटम अटॅच आहे, त्या कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच दोन कार्बन ॲटम अटॅच आहे, 1 आणि 2. अशा पद्धतीच्या कार्बन ॲटमला आपण सेकंडरी म्हणजे 2 डिग्री लिहू शकतो, सेकंडरी कार्बन ॲटम म्हणतो. या सेकंडरी कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, म्हणून या सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणू शकतो सेकंडरी अल्किल. जनरल नाव आहे अल्किल हॅलाइड. अशाच पद्धतीने आपण टर्शरी सुद्धा सांगू शकतो. एक कार्बन ॲटम, त्या कार्बन ॲटमला इकडून एक कार्बन ॲटम, दुसरा एक कार्बन ॲटम म्हणजे दुसरा मिथिल ग्रुप, हा दुसरा कार्बन ॲटम, आणि त्याच कार्बन ॲटमला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. एक कार्बन ॲटम की ज्या कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, त्याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच 1, 2 आणि 3 कार्बन ॲटम अटॅच आहे, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो टर्शरी. 3 डिग्री लिहा किंवा टर्ट लिहा, टर्शरी कार्बन ॲटम. आणि ह्या टर्शरी कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून त्याच अल्किल हॅलाइडला आपण म्हणू शकतो टर्शरी अल्किल हॅलाइड. अशा पद्धतीनं अल्किल हॅलाइडचं आपण हे क्लासिफिकेशन शिकू शकतो. अतिशय सोपं क्लासिफिकेशन आहे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, एक हायड्रोजन काढा, एक हॅलोजन टाका, मोनो हॅलो अल्केन, 2 हायड्रोजन काढा, 2 हॅलोजन्स टाका, डाय हॅलो अल्केन, 3 काढा, 3 हॅलोजन ॲटम तिथे रिप्लेस करा, ट्राय हॅलो अल्केन. अशाच पद्धतीने तुम्हाला टेट्रा, पेंटा, हेक्झा म्हणजे असे हे पॉली हॅलो अल्केन्स तुम्हाला मिळू शकतात. अशाच पद्धतीने तुम्ही अरेंजच्या सोबत सुद्धा तेच काम करा. तेच काम तुम्ही हायब्रिडायझेशनच्या सोबत सुद्धा दाखवू शकता. जर sp2 हायब्रिडाइज असणारे कार्बन ॲटम आणि त्याला डायरेक्टली अटॅच जर हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे तर त्याला अलिलिक म्हणा. जर रिंग फॉर्म मधला असला तरी त्याला अलिलिकच म्हणा. जर रिंग आहे, बेन्झिन रिंग आहे, नंतरचा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे आणि हॅलोजन लागलेला आहे तर त्याला बेन्झिलिक हॅलाइड म्हणा. बेन्झिलिक मध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे सगळे असू शकतात.
आपल्याला एनसीईआरटीच्या पुस्तकामधून हे सगळं वाचायचं आहे. एनसीईआरटीचं क्लासिफिकेशन किंवा बोर्डच्या पुस्तकातलं क्लासिफिकेशन आपण आजचं व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर सगळ्यांनी वाचायचं आहे. पुढचा व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर शिकणार आहे. हा व्हिडिओ मधलं जे सगळं होतं ते तर अतिशय सोपंच होतं. अतिशय सोपा टॉपिक आपण आज पाहिलेला आहे. उद्या आपण नॉमेनक्लेचर पाहणार, नॉमेनक्लेचरचे बरेचसे एक्झाम्पल पाहणार आणि पुढच्या लेक्चर पासून सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपला सुरू होणार तो म्हणजे प्रिपरेशन्स. हे अल्किल हलाइड नक्की तयार होतात कसे आणि नक्की ते तयार करायचेच कसे ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. ते उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळं नॉमेनक्लेचरच्या बाबतीत व्हिडिओ येऊन जाईल आणि पुढच्या वेळेस आपण प्रिपरेशनला सुरुवात करूया. धन्यवाद.